हॅलो नमस्कार, तुमचे स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आता आम्ही निघालेलो आहोत 1.5 दिवसाच्या गणपती विसर्जन बघण्यासाठी. तर आमच्या फ्लोअरवरती पण सगळे गणपतीसाठी गावी कोकणात गेलेले आहेत. चला तर मग आपण जाऊया गणपती बघायला कुंभारकण पाड्यामध्ये. आणि आता आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. तर इथे आम्ही पुढे जाण्याच्या अगोदर बघितलं तर इथे सगळे देवाचं पूजेचं जेवढं काही सामान असतं तर ते एका जागेवर जमा करत होते हे लोक. म्हणजे त्यांची अशी टीम बनवलेली आहे की जे पूजेचं काही सामान असतं, हारं फुलं वगैरे, गणपती बाप्पाचं जेवढं काही तेवढं इथे द्यायचं आणि नंतर पुढे जायचं. कारण इथे घाण वगैरे होणार नाही त्याच्यासाठी हे खूप छान असे इथे त्यांनी एक सुविधा केलेली आहे. तर आम्ही पण आमच्या जवळचे फुलं वगैरे इथं दिले गणपती बाप्पाचे जेवढं काही होतं. रुद्र मित्रांबरोबर तो पण गणपती बघायलाच गेलेला आहे. आणि कोणी गणपती बाप्पाला असं गाड्यावरती घेऊन येत होतं, तर कोणी डोक्यावरती, तर कोण गाडीमध्ये. तर वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे गणपती बाप्पा इथे खाडीवरती विसर्जनासाठी आलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता गर्दी पण बरीच आहे 1.5 दिवसाचे गणपती असूनही. आणि इथे गणपती बाप्पाची शेवटची आरती चालू आहे सगळ्यांची. तर कोणी आरती करतंय, तर कोणी गणपती बाप्पाबरोबर फोटो काढतायत. कारण आणि आता गणपती बाप्पाला निरोप द्यायची वेळ आलेली आहे. तर सगळ्यांची तीच गडबड आहे, आरती करायची आणि गणपती बाप्पाला विसर्जनासाठी पुढे निरोप द्यायचा. आणि इथे गणपती बाप्पाचं विसर्जन चालू आहे. तर इथे यांची टीम काय करते, बोटीवरती सगळे गणपती बाप्पा एकदम बसवते आणि नंतर आतमध्ये नेऊन त्यांना पाण्यामध्ये विसर्जन करते. गणपती बाप्पाचे विसर्जन करायचे. बोट कुठे, बोट हाँ बोट बोट तू बोल, बोट बोट बोल बोट. आणि गणपती बाप्पाचं विसर्जन बघून झाल्यावर आम्ही घरी येता येता काही गणपतीची दर्शनं केली, गणपती बघितले. तर ते तुमच्यासोबत शेअर करते.